सेवेकरिता निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आजच्या अभंगातून भगवत भक्ताच्या देहाचा विचार करतात. महाराज सांगतात पवित्र तो देह. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात संतांचा देह पवित्र असतो. आता थोडा देहाच्या संदर्भाने जर विचार करायचा झाला, मला सांगा देह पवित्र आहे का अपवित्र? आता पटपट बोलत चला, बोला. आपल्याकडे वेळ कमी झाले, संपला आपला वेळ. अपवित्र. अजून एक 15 मिनिटांमध्ये आपण थांबून घेऊ. देह पवित्र का अपवित्र? देह कसा आहे? बोलत चला. देह कसा आहे? हा, तुम्ही काहीतरी बोला ना, म्हणजे मग मला आवडता येईल. देह कसा आहे? हा, देह अपवित्र आहे. आपल्या देहाचा जर विचार केला तर आपला देह अपवित्र आहे. मी सांगत नाही, ज्ञानोबराय सांगतात. हा देहो नाशिवंत मळमूत्राचा बांधा. वरी चरम घातले रे तुम्ही कीटकाचा दुर्गंधी रे अमंगल तिचा बांधा. दुर्गंधी रे अमंगल तिचा स्मरे हरे हरा शरण जाय गोविंदा. स्मरे हरे हरा शरण जाय गोविंदा. ज्ञानोबरायांचं पण प्रमाण एक दिलं, तुकोबरायांचं प्रमाण दिलं. नको कोणला राग यायला नाही का? दोघांचे प्रमाण एकाच. ऐका काही शब्द आहे महाराज ज्ञानोबरायांचे. हा देहो नाशिवंत मळमूत्राचा बांधा. ज्ञानोबराय सांगतात हा देह अपवित्र आहे. तुकोबरायांचे शब्द आहे शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीरासारखी अपवित्र वस्तू या जगाच्या पाठीवर दुसरी तिसरी नाही. सगळ्यात अपवित्र काय असेल तर ते मानवी शरीर आहे. विठाला विठाला. आपल्या भागाचं भूषण, आपल्या परिसराचं वैभव. किंवा कीर्तनकार आदरणीय आमचे हरिभक्ती परायण रमेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. विषय आपला असा चालला होता, शरीर अपवित्र आहे. या शरीरासारखी अपवित्र वस्तू या जगाच्या पाठीवर दुसरी तिसरी नाही. चला मी सांगत नाही, योगशास्त्र सांगतं. योगशास्त्राने शरीराच्या अपवित्राची 6 कारणं दिली. मोजा पटपट. पहिलं कारण दिलं स्थानात, दुसरं कारण दिलं बीजात, उपष्टंभात, निस्संदात, कायमाधे शोचत्वात, निधनादपी. किती झाले? ज्या बीजापासून या देहाची निर्मिती झाली ते बीज अपवित्र आहे म्हणून हा देह अपवित्र आहे. दुसरं कारण. तिसरं कारण दिलं उपष्टंभात. ऐका, या देहामध्ये जेवढे जेवढे पदार्थ आहेत तेवढे सगळे पदार्थ अपवित्र आहे. आता पटपट बोलत चला. या देहामध्ये मांस आहे, पवित्र का अपवित्र? मांस पवित्र का अपवित्र? तुम्ही बोलत चला काहीतरी, म्हणजे मला समजेल व तुम्ही ऐकताय व असं ऐकताय असं. देहामध्ये मांस आहे, पवित्र का अपवित्र? अपवित्र. चला, देहामध्ये हाड आहे, पवित्र का अपवित्र?
अपवित्र. या देहामध्ये जितके जितके पदार्थ अपवित्र आहे म्हणून हा देह अपवित्र आहे. तिसरं कारण. चौथं कारण दिलं निस्संदात. या देहातून बाहेर पडणारे सगळे पदार्थ अपवित्र आहे. आता पटपट बोलत चला. डोळ्यातून बाहेर येतात सकाळी सकाळी चिपड चिपड. आमच्या चेअरमनाने बरोबर उत्तर दिलं. चिपड. चिपड पवित्र का अपवित्र? अपवित्र. चला कानातून बाहेर येतो मळ, पवित्र का अपवित्र? आजी त्याचं नावच काय? मळ. नावच मळ. कानातून बाहेर येणारा मळ अपवित्र. डोळ्यातून बाहेर येणारे चिपड अपवित्र. तोंडातून बाहेर येते लाळगळ, पवित्र का अपवित्र? अपवित्र. चला नाकातून बाहेर येतो असं कोणी म्हणतं का? वा काय घट्ट दिसतोय बा. चला एखादी बरणी आणू, एखाद्या यज्ञात काम येईल. नाही ना. या देहातून बाहेर येणारे सगळे पदार्थ अपवित्र म्हणून हा देह अपवित्र आहे. ज्ञानोबराय सांगतात हा देह अपवित्र आहे. तुकोबाराय सांगतात हा देह अपवित्र आहे. शास्त्र सांगतं हा देह अपवित्र आहे. महाराज तुम्ही सांगता हा जर देह सर्वथा अपवित्र, मग पवित्र तो देह तुम्ही म्हणता कसं? हा आमचा महत्वाचा प्रश्न आहे. विठाला विठाला. देह अपवित्र आहे तुमचा आमचा. ज्ञानोबरायांचे शब्दच काय? हा देहो नाशिवंत. हा देह अपवित्र आहे. हा देह जरी अपवित्र असला पण तुकोबराय सांगतात हा देह अपवित्र आहे पण तो देह मात्र कसा आहे? पवित्र आहे. पवित्र तो देह. काय शब्द आहे महाराजांचे? तो देह पवित्र आहे. ओ महाराज समजलं? हा देह अपवित्र आहे, आमचा देह अपवित्र आहे, आपल्या सगळ्यांचा देह अपवित्र आहे, पण तुम्ही सांगता तो देह पवित्र आहे, तो देह पवित्र आहे, तो देह पवित्र आहे. अहो तो देह पवित्र, तो देह म्हणजे नेमका कोणता देह? तुकोबराय त्याचं उत्तर देतात अभंगाच्या पहिल्या. पवित्र तो देह वाली पुण्यवंत. पवित्र तो देह वाली पुण्यवंत. पवित्र तो देह वाली
ती सुद्धा आहे. विठाला विठाला महाराज सांगतात तो देह पवित्र आहे, ती वाणी पुण्यवंत आहे. कोणता देह पवित्र, कोणती वाणी पुण्यवंत? तुकोबर आहे त्याचं उत्तर देतात. जो वदे अच्युत सर्व काळ, जो सदा सर्व काळ भगवान परमात्म्याचं भजन करतो, नामस्मरण नामचिंतन करतो, त्या नामस्मरणाचा नामचिंतनाचा परिणाम भगवत भक्ताचा देह पवित्र होतो, भगवत भक्ताची वाणी पुण्यवंत होते. विठाला विठाला ऐका, ही नामस्मरणाची ताकद आहे, ही भजनाची ताकद आहे. भगवत नामस्मरणाची, भगवत नामचिंतनाची ताकद काय? देह जरी अपवित्र असला, भगवान परमात्म्याचं भजन केलं की देह पवित्र होतो, वाणी पुण्यवंत होते. एकदा आपण सर्वजण मोठ्या प्रेमाने हात वरती करून आपलाही देह पवित्र होण्याकरता, आपली वाणी पुण्यवंत होण्याकरता एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया. विठोबा रखुमा विठोबा रखुमा, ताळी वाजवा, भजन करा सर्वांनी एक साथ. रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय हो जय हो हरी पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तो सदा सर्व काळ भगवान परमात्म्याचं भजन करतो, नामस्मरण करतो, नामचिंतन करतो, अशा भगवत भक्ताचा देह पवित्र होतो, अशा भगवत भक्ताची वाणी पुण्यवंत होते. महाराज, पवित्र तो देह आणि वाणी पुण्यवंत स्वतंत्र म्हणण्याचं कारण काय? त्याचं कारण 1-2 मिनिटात सांगतो. काहींचा देह पवित्र असतो, वाणी पुण्यवंत नसते. काहींची वाणी पुण्यवंत असते, देह पवित्र नसतो. काहींचा देहही अपवित्र, वाणी अपवित्र. पण या जगात एक वर्ग असा आहे, तो वर्ग म्हणजे संतांचा वर्ग. संतांचा देहही पवित्र असतो, वाणीही पुण्यवंत असते. विठाला विठाला विठाला. 4 प्रकारच्या वर्गांचा विचार आपल्याला करायचा आहे. पहिला वर्ग, देह पवित्र आहे पण वाणी पुण्यवंत नाही. आता पटपट बोलत चला. आपण सगळे हिंदू आहोत, आपण हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहोत. आम्ही आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याकरता ज्या काही अनेक माता मानलेल्या आहे, त्यापैकी गोमाता म्हणजे आपली कोण आहे? आई आहे. गोमाता आपल्याकरता माता. रोज उठून गाईचं दर्शन घेतलं पाहिजे. मला सांगा, गाईचं दर्शन आपण घेतो, गाईच्या दर्शनाचे अनेक फायदे, अनेक फायदे. पहिला फायदा गाईच्या दर्शनाचा, आमचे भगीरथ महाराज सांगत असतात, म्हटले गाईच्या दर्शनाने समजा गाईला जर स्पर्श केला तर खोटं बोलण्याच्या पातकातून मुक्ती मिळते. गाईचं जर रोज दर्शन घेतलं, गाईला स्पर्श केला तर खोटं बोलण्याच्या पातकातून मुक्ती मिळते. ते पुढे असंही बोलतात, म्हणजे असं अजिबात करायचं नाही की घरी गावठी गाय पाळायची आणि बाहेर खोटं बोलायचं, असं नाही. रोज उठून माणसाने गाईचं दर्शन घेतलं पाहिजे. मला सांगा, गाईचं दर्शन घेतो आपण कुठल्या बाजूने घेतो? कुठून घेतो? पाठीमागच्या बाजून घेतो. का? गाईचा सर्वांग पवित्र आहे. 33 कोटी देवतांचं वास्तव्य गाईच्या शरीरामध्ये. गाईचा देह जरी पवित्र असला ना, तरी गाईची वाणी मात्र पवित्र नाही. विठाला विठाला. त्याच्या मागचा इतिहास खूप मोठा आहे, मला सांगण्याकरता तितका वेळ नाही. फक्त स्पर्श करून जातो. गाईला तो मिळालेला शाप आहे. सर्वांग पवित्र आहे गाईचं. 33 कोटी देवतांचं वास्तव्य गाईच्या शरीरामध्ये. पण सीतामातेच्या समोर गाईने खोटी साक्ष दिली. सीतामातेने शाप दिला, म्हणून गाईची वाणी कशी झाली?
अपवित्र झाली. गाईचा देह पवित्र आहे पण वाणी अपवित्र आहे, पहिला वर्ग. दुसरा वर्ग, चला, काहींची वाणी पवित्र आहे पण देह मात्र अपवित्र आहे. ऐका, ती वेश्या गणिका रोज देवाचं भजन करावं, नामस्मरण करावं, नामचिंतन करावं. शरीराने जार कर्म करणारी स्त्री, शरीराने अपवित्र कर्म करणारी स्त्री, तिचं शरीर अपवित्र आहे पण ज्या मुखाने भगवान परमात्म्याचं भजन चालू आहे ना, ती वाणी मात्र पवित्र आहे. विठाला विठाला. चला पुढे, रामायणातला प्रसंग आहे. स्वर्गातनं विमान नेण्याकरता आला आमच्या शरभंग ऋषींकरता. सांगितलं, चला तुमच्या पुण्याईच्या जोरावर, तुमच्या साधनेच्या जोरावर आता स्वर्गातलं इंद्रपद जरी मागितलं तरी तुम्हाला मिळेल. चला आमच्या बरोबर, स्वर्ग सुखाचा आनंद घ्या, चला आमच्या सोबत. स्वर्गातनं आलेलं विमाने ऐका. त्याच क्षणी महाराजांच्या कानावर बातमी पडली. जगाचा चालक मालक असणारा परमात्मा, त्या परमात्म्याने राजा दशरथाच्या पोटी, माता कौशल्याच्या पोटी राम नावाने अवतार धारण केलाय. अरे माझा परमात्मा जर इथं अवताराला आला असेल तर मी स्वर्गाला जाऊन काय करू, वैकुंठाला जाऊन काय करू. स्वर्गात आलेलं विमान आमच्या शरभंग ऋषींनी परत माघारी पाठवलं आणि भगवान परमात्म्याची वाट शरभंग ऋषी बघू लागले. भजन चाललंय शरभंग ऋषींचं. परमात्म्याचा अवतार या त्रिभुवनामध्ये आणि खऱ्या अर्थाने या पृथ्वी तलावरती, अवनी तलावरती झालेला आहे. ज्या अर्थी परमात्म्याचा इथं अवतार झालाय त्या अर्थी एक ना एक दिवस परमात्मा मला दर्शन देण्याकरता येईल आणि ज्या दिवशी परमात्मा मला दर्शन देण्याकरता येईल त्या दिवशी या दोन डोळ्यांनी त्याला डोळे भरून बघेल. त्या दिवशी माझं जीवन सफल होईल, त्या दिवशी माझं जीवन कृतार्थ होईल. म्हणून शरभंग ऋषी भगवान परमात्म्याची वाट बघताय. ऐका, वाट बघता बघता दिवसा मागून दिवस चालले, महिन्या मागून महिने गेले, वर्षा मागून वर्ष गेले, तरी भगवान परमात्मा काही भेट द्यायला तयार नाही. शरभंग ऋषींचं भजन चाललंय. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. भजन करताय शरभंग ऋषी. दिवसा मागून दिवस चालले, महिन्या मागून महिने, वर्षा मागून वर्ष गेले, भगवान परमात्म्याची भेट होत नाही. परमात्मा भेट देण्याकरता येत नाही, परमात्मा दर्शन देण्याकरता येत नाही. का म्हणून भगवान परमात्मा मला दर्शन देत नाही, का म्हणून भगवान परमात्म्याची भेट माझ्या जीवनात होत नाही. ऐका, शरभंग ऋषी आता आयुष्याच्या शेवटच्या दिवसामध्ये, शरभंग ऋषींच्या शरीराची अवस्था कशी झाली नामदेव महाराज गोड वर्णन करतात. वाटुली पहाता शिनुले डोलुले, वाटुली पहाता शिनुले डोलुले, वाटुली शिनुले वाटुली शिनुले. भगवान परमात्म्याची वाट शरभंग ऋषी बघता. ऐका, दिवसा मागून दिवस, महिन्या मागून महिने, वर्षा मागून वर्ष गेले, आयुष्याचे शेवटचे श्वास शरभंग ऋषी मोजतात. भगवान परमात्म्याची वाट बघता बघता इतके दिवस गेले, वाट बघता बघता डोळे शिरले, वाट बघता बघता शरीर थकलं, तरी भगवान परमात्मा भेट द्यायला तयार नाही. का म्हणून भगवान परमात्मा भेट देत नाही, का म्हणून परमात्म्याची प्राप्ती माझ्या जीवनामध्ये होत नाही. जीवाच्या आकांतानं शरभंग ऋषी परमात्म्याकडे प्रार्थना करताय. दाविसी पाहुली कैव डोळा, दाविसी पाहुले कैव डोळा, दाविसी पाहुले कैव डोळा, कैव डोळा, दाविसी पाहुले
तुझं दर्शन होत नाही, का म्हणून तुझी भेट होत नाही. आई देवा, आयुष्याचे शेवटचे दिवस आता मोजतोय आणि हा जर देह गेला ना देवा, हा जर देह पडला तर काय अर्थ आहे माझ्या जीवनात. तुझं दर्शन का म्हणून होत नाही, का परमात्मा भेट देत नाही. परमात्म्याशी नातं शरभंग ऋषी जोडताय. तू माझी माऊली कृपेची सावली रे, तू माझी रडत असेल ना, एक वेळ बापाच्या अंतकरणात दया निर्माण होत नाही, पण आई मात्र कुठलंही काम करत असेल हातातलं काम बाजूला सारते आणि मुलाकरता मुलाच्या करता धावत जाते, मुलाकला आपल्या मिठीमध्ये उचलून घेते. हे आईचं प्रेम असतं. शरभंग ऋषी परमात्म्याकरता प्रार्थना करताय, देवा तू माझी माऊली कृपेची सावली. देवा तू माझी आई आहे, मी तुझा ताना आहे. देवा तुझी वाट बघतोय, का म्हणून तुझी भेट होत नाही. शरभंग ऋषी आपल्या कुटियेमध्ये बसून भजन करत होते, ऐका, होत नाही. शरभंग ऋषींनी आपल्या कुटियेचा त्याग केला. शरभंग ऋषी आपल्या कुटियेच्या बाहेर आले आणि एका पायावरती हात जोडून परमात्म्याचं भजन शरभंग ऋषी करू लागले. ऐका, आकाशातनं फिरणाऱ्या कावळ्यांची नजर त्या शरीरावर जायची, आकाशातनं फिरणाऱ्या गिधाडांची नजर त्या शरीरावर जायची आणि आपलं खाद्यच आहे की काय म्हणून आकाशातनं फिरणारे कावळे, आकाशातनं फिरणारी गिधाड शरभंग ऋषींच्या शरीराचे लचके तोडण्याकरता यायची. ऐका, हे कावळे गिधाड आपल्याकडे येत आहे, आपल्या शरीराचे लचके तोडताय. शरभंग ऋषी हे सगळं बघताय आणि हात जोडून त्या कावळ्यांना, त्या गिधाडांना शरभंग ऋषी विनंती करताय, का कागा सबत न खाइयो, चुन चुन खाइयो मास, दो नैनन को छोड़ियो, प्रभु मिलन की आस. हे कावळ्यांनो, हे गिधाडांनो, अरे माझ्या सगळ्या शरीराचे लचके तोडून खाल्ले तरी चालतील, फक्त या दोन डोळ्यांना स्पर्श करू नका. का एक दिवस परमात्म्याच्या अंतकरणात दया निर्माण होईल आणि तो परमात्मा मला दर्शन देण्याकरता येईल. आणि ज्या दिवशी तो परमात्मा मला दर्शन देण्याकरता येईल त्या दिवशी या दोन डोळ्यांनी त्याला डोळे भरून बघेल. त्या दिवशी माझं जीवन खऱ्या अर्थाने सफल होईल, माझं जीवन कृतार्थ होईल. ऐका, शरभंग ऋषी वाट बघताय. उजाडला तो दिवस, परमात्म्याच्या अंतकरणात दया निर्माण झाली. परमात्म्याने लखनजींच्या समेत शरभंग ऋषींच्या आश्रमात प्रवेश करावा. ऐका, आश्रमातलं पवित्र मंगलमय वातावरण आहे. आश्रमात कुणीतरी भगवान परमात्म्याचं भजन करतंय. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. लखनजींनी विचारावं, देवा अरे कुणीतरी साधूचा आश्रम दिसतोय, आश्रमातलं पवित्र मंगलमय वातावरण दिसतंय देवा, पण याही पवित्र मंगलमय वातावरणामध्ये वास मात्र कुणाच्या तरी सडलेल्या शरीराचा येतोय. हा वास कशाचा येतोय? प्रभूंनी सांगावं, लखन अरे हा माझ्या शरभंग ऋषींचा आश्रम आहे. माझी वाट बघता बघता शरभंग ऋषींच्या शरीराचे कावळ्यांनी गिधाडांनी लचके तोडून खाल्लेले. ऐका, शरभंग ऋषींचं शरीर पूर्णतः सडलेलं आहे, कावळ्यांनी गिधाडांनी त्या शरीराचे लचके तोडून खाल्लेले. पण इतकं असताना सुद्धा मुखातनं मात्र भगवान परमात्म्याचं भजन बंद होत नाही. शरभंग ऋषींचं शरीर सडलेलं आहे, देह अपवित्र आहे, शरीराचा वास सुटलेला आहे. पण अशाही अवस्थेमध्ये जी वाणी भगवान परमात्म्याचं भजन करते ना, ती वाणी मात्र पुण्यवंत आहे. विठाला विठाला. काहींचा देहही अपवित्र आणि वाणी अपवित्र. महाराज आता हे आपला विचार केला तर आपला देहही अपवित्र, आपली वाणी अपवित्र. आपली वाणी कशी माहितीये? आमचे गुरुजी दृष्टांत सांगत असतात. ते म्हणे एक कीर्तनकार कीर्तना करता निघाले. आता जुना काळ होता, पूर्वीचा काळ म्हणजे बसमधनं प्रवास करायचा. महाराज बसमध्ये बसलेले होते, बसमध्ये पूर्ण गर्दी होती. ऐका, झालं एवढं सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. महाराज शेवटच्या सीटवर बसलेले होते. 2 लोकांचं सीट होतं, महाराजांच्या शेजारी एक जागा शिल्लक होती.
बसमध्ये एका महिलेने बसला हात केला. आता हात केल्याबरोबर एस टी थांबली. बरं महिला कशी होती माहिती आहे, ते दाखवायला कोणी नाही, नाही तुम्ही दाखवली असते. हा गडबंब होती. माझ्यासारखी 2-3 बसतील अशी दिपाडची दिपाड. अहो त्या एस टीच्या त्या दरवाजातून मध्ये घुसा ना, कंडक्टरनं ओढून घेतली अशी मध्ये दिपाड होती. देहा पवित्र. मध्ये गेल्याच्या नंतर तिची नजर बघत होती इथं बसण्याकरता कुठे जागा मिळते का, कुठे जागा मिळते का. आता ते कीर्तनकार मागे शेवटच्या सीटवर बसलेले होते, त्यांच्या शेजारी एक जागा शिल्लक होती. तिची नजर फिरता फिरता महाराजांच्या शेजारच्या सीटवर जाऊन थांबली. हालत डुलत इतरांना धक्के देत महाराजांच्या शेजारच्या सीटवरती येऊन बसली. महाराजांनी सांगितलं या 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 बसा बसा. महाराजांनी तिला बसायला जागा दिली. चांगलं केलं का वाईट केलं? चांगलं केलं. नाही एवढ्या गर्दीमध्ये तिला बसायला जागा. बरं 2 लोकांचं सीट होतं. ती बाई बसल्यानंतर 1:45 मध्ये 3 पावशेरमध्ये महाराज जागा करून दिली बसायला. महाराजांचे आभार मानायला पाहिजे, थँक्यू म्हणायला पाहिजे. बा एवढ्या गर्दीत तुम्ही मला जागा दिली, बरं झालं बाबा तुम्ही बसायला जागा दिली. त्या बाईने महाराजाकडे असं वळून बघितलं आणि तिच्या मुखातून पहिलंच वाक्य बाहेर पडलं. ती म्हणे वैरे मुडद्या, इतक्या वेळची मी बसमध्ये उभे तुला आत तशी दिसलं का? म्हणजे महाराजांनी बसायला जागा करून वरून. काही लोक असेच असतात महाराज. ती महाराजांना पहिल्याच वाक्यात काय म्हटली? मुडदा मुडदा. महाराजांना मुडदा म्हटलं. महाराजांच्या अशी तळपायाची आग मस्तकात जात होती, पण तिच्या शरीर यष्टीचा विचार करता महाराजांनी माघार घेणं पसंत केलं. नादी लागता महाराजांनी माघार घेतली. ऐका आता ते बसली, ते महाराजही काही बोलले नाही, पण ते शेजारी जे बसलेलं होतं ना त्याला काही राहवलं नाही. त्यांनी सांगितलं ओ काकू, अहो तुम्हाला काही समजतं का राव? या बसमध्ये इतकी गर्दी आहे आणि इतकी गर्दी असताना इतक्या गर्दीत महाराजांनी तुम्हाला बसायला जागा करून दिली. तुम्ही महाराजांचे आभार मानायचे, थँक्यू म्हणायचं आणि ते सोडून तुम्ही महाराजांना काय म्हणता? मुडदा म्हणता. अहो महाराजांना कुठं मुडदा म्हणत असतात का? इतक्या गर्दीत इतक्या बसमध्ये त्यांनी तुम्हाला जागा करून दिली, खुशाल तुम्ही त्यांना मुडदा म्हणता. आता त्या बाईने गप्प बसायला पाहिजे की नाही? त्या बाईने पुन्हा असं महाराजाकडे वळून बघितलं. ते म्हणे दिली असेल बसायला जागा, एसटी काय त्याच्या बापाची का? वाणी पुण्यवंत. महाराजाचा बाप काढून मोकळी झाली. महाराजांना असा राग येत होता, पण मग जाऊ द्या. महाराज म्हटले जाऊ द्या. म्हणून काय म्हणली? एसटी काय महाराजाच्या बापाची का? कुठे एसटी आपल्या बापाचे? परिवहन महामंडळाची एसटी म्हटली असेल तर म्हटली असेल. महाराज गप्प बसली. पण ते शेजारच्याला काही गप्प बसवेन. त्यांनी सांगितलं ओ काकू, ओ काकू, तुम्हाला काही कळतं कराव? इतक्या गर्दीमध्ये महाराजांनी तुम्हाला बसायला जागा दिली, तुम्ही महाराजांना मुडदा काय म्हणता? महाराजांचा बाप काय काढता? अहो ते कीर्तनकार आहे, कीर्तनकाराला कुठं असं बोलत असतात का? महाराजांना कुठं असं बोलत असतात का? आता त्या बाईने एवढं गप राहिलं पाहिजे की नाही? त्या बाईने पुन्हा असं महाराजाकडे वळून बघितलं. ते म्हणे असेल कीर्तनकार, मला काही चुलीत घालायचं आहे का? विठ्ठला विठ्ठला. याला म्हणतात वाणी पुण्यवंत. आपला देहही अपवित्र आणि आपली वाणी अपवित्र, पण या जगाच्या पाठीवर एक संतांचा वर्ग असा आहे की संतांचा देहही पवित्र असतो, संतांची वाणी पुण्यवंत असते. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. सदा सर्व काळ भगवान परमात्म्याचं नामस्मरण नामचिंतन करतात, म्हणून त्यांचा देह पवित्र होतो, म्हणून त्यांची वाणी पुण्यवंत होते. आणि असा संतांचं जर आपण चिंतन केलं, तयाच्या चिंतनी तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. भगवान परमात्मा सुद्धा त्यांच्या चरणरजाची इच्छा करतो. देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. आणि म्हणून अशा भगवत भक्ताला वेगळी साधना करण्याची गरज नाही. काही त्या उरले वेगळ्यानी वैकुंठ नायक जयाकंठी. आणि तुकोबराय सांगतात अशा भगवत भक्ताचं जीवन म्हणजे देव, भक्त आणि नाम असा त्रिवेणी संगम भगवत भक्ताच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तयाचा चिंतन धरती दोषी,
वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या अभंगावरती यथामती यथावकाश चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आज वैकुंठवासी आमच्या भामाजी वैकुंठवासी भामाबाई नामदेवजी सोनवणे यांचं आजचं हे प्रथम पुण्यस्मरण आणि खरोखर या परिवाराने सुंदर असं आयोजन या निमित्ताने या श्राद्धविधीच्या निमित्ताने या कीर्तन सेवेचं आयोजन केलं. आमचे आदरणीय मच्छिंद्र भाऊ त्यांनी मला वाटतं मच्छिंद्र भाऊच ना दोन मला वाटतं 4-5 महिने झाले त्यावेळेस संपर्क केला. अनेकदा त्यांनी वेळोवेळी पुन्हा फोन केले. त्यांच्या माध्यमातून सेवेचा योग आला. मला वाटतं दशक्रियाविधीची सेवासुद्धा माझ्याकडे होती पण आणि आज पुन्हा या परिवाराच्या माध्यमातून सेवेचा योग आला. सेवेकरता उपस्थित आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण रमेशजी महाराज आहेत त्यांना धन्यवाद देतो. आदरणीय आमचे बाबा आहेत त्यांना धन्यवाद देतो. गाण्याच्या करता ज्यांनी गोड साथ केली महाराष्ट्रातील एक गायन क्षेत्रातलं मोठं वैभव आपल्या परिसराचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण वैभवजी महाराज वेळजाळी एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. अगदी 2 तास त्यांनी आपल्याला मंत्रमुग्ध केलं. आमचे माधव महाराज काही कारणास्तव बाहेर गेले त्यांनाही धन्यवाद. आदरणीय आमचे चेअरमन बाबा आहे आदरणीय वासुदेव महाराज आहे आदरणीय सोमनाथ भाऊ आहे सोमनाथ बाबा आहे. इकडे उभ्या महाराष्ट्रात विनेकरी म्हणून जर कोण प्रसिद्ध असेल तर ते आमचे किरण महाराज आहे. संप्रदायात केलेली छोटीशी सेवासुद्धा निष्ठेने जर केली तर त्याचं फळ किती मोठं असू शकतं मला वाटतं हे आपल्याला किरण महाराजांकडे बघितल्यानंतर मिळतं आहे. आपल्या टाळ्याच्या गजरात एकदा त्यांचं स्वागत करूया. किरण महाराजांना खूप खूप धन्यवाद. आदरणीय आमचे बाबा निवृत्ती बाबा करी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी चोपदार महाराज तुम्हालाही धन्यवाद. मृदंगाच्या क्षेत्रातलं एक फार मोठं नाव आमचे जिवलग मित्र. खरं तर आम्ही सोबतीच होतो महाराज शिकायलाच आम्ही बरोबर होतो. आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण मुकुंदा महाराज लाड त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. गोड मृदंगाची सेवा त्यांनी दिली. आमच्या गणेश भाऊंनी गोड साऊंड लावला. गणेश भाऊ शेळके त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि खरं तर या सोनवणे परिवारातील मातृछत्र 1 वर्षापूर्वी हरवलं. वैकुंठवासी आमच्या भामाबाई 1 वर्षापूर्वी त्या आपल्यातून निघून गेल्या. खरं तर त्यांच्या जाण्याने या संपूर्ण सोनवणे परिवारावरती खूप मोठा असा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या परिवाराला सांत्वना देण्याकरता या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपण सर्वजण या परिवारावर प्रेम करणारे आप्तेष्ट नातेवाईक गणगोत मित्रपरिवार गावकरी मंडळी सर्व आपण सर्वजण उपस्थित झालात. आपणा सर्वांना धन्यवाद देतो. वेळेच्या थोडंसं पुढे गेलो त्याबद्दल आपणा सर्वांची क्षमा मागतो. झालेली सेवा श्री गुरु निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करतो. आपणा सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या लांबलेल्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. एकदा सर्वांनी वरती हात करून मोठ्या प्रेमाने भजन करूया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. आपण हाताने वाजवलेली टाळी आणि मुखाने केलेलं भजन हीच शेवटची श्रद्धांजली आमच्या भामाजीं करता असेल म्हणून सर्वांनी भजन करा. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम.